भेटी लागी जीवा लागिलीसे आस. संत तुकारामांचा हा अभंग खऱ्या अर्थानं जगणाऱ्या आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या एका वारकरी आजीबाईंच्या बाबतीत एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. ऊन पावसाची तमा न बाळगता कित्येक मैलांचा प्रवास करत या आजीबाई पंढरीच्या वेशीवरती पोचल्या खऱ्या, पण सावळ्या विठुरायाला डोळे भरून पाहण्याची त्यांची आस मात्र अपुरीच राहिली. पंढरपूर अवघ्या 10 किलोमीटरवर असतानाच या आजीबाईंनी जगाचा निरोप घेतलाय. पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागली की वारकऱ्यांना तहान भूक कशाचीच शुद्ध राहत नाही. याच ओढीने आणि भक्तीने या आजीबाईंनी पंढरपूरची वाट धरली होती. वाटेत कितीही कष्ट आले तरी मुखी फक्त विठ्ठल विठ्ठल हाच गजर होता. अनेक दिवसांचा पायी प्रवास करत आजीबाई पंढरीच्या अगदी जवळ येऊन पोचल्या. सावळ्या विठुरायाचं रूप आता काही क्षणात डोळ्यात साठवता येणार याच आनंदात त्या होत्या. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. पंढरपूर पासून अवघ्या 10 किलोमीटरवरती असलेल्या भंडीशेगावमध्ये आजीबाईंना अस्वस्थ वाटू लागलं आणि काही समजण्याच्या आतच त्यांची प्राणज्योत मालवली. ज्या विठुरायाच्या दर्शनासाठी त्यांनी इतका अट्टहास केला, त्याच विठ्ठलाच्या दारात पोहोचण्यापूर्वी त्यांचा श्वास थांबला. या हृदयद्रावक घटनेमुळे आजीबाईंसोबत असलेल्या इतर वारकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. विठ्ठला, तू तुझ्या लेकराचीही कोणती परीक्षा घेतलीस? असाच प्रश्न आता प्रत्येकाला पडलाय. देह इथेच संपला असला तरी आजीबाईंचा आत्मा मात्र नक्कीच विठ्ठलाच्या चरणी विलीन झाला असेल, अशीच भावना आता व्यक्त केली जातीये. ज्या पांडुरंगाच्या भेटीसाठी वारकरी वर्षभर वाट पाहतो, त्याच पांडुरंगाच्या दारात येऊन जेव्हा एखाद्या भक्ताचा असा दुर्दैवी अंत होतो, तेव्हा मन सुन्न झाल्याशिवाय राहत नाही. आजीबाईंची विठ्ठल दर्शनाची आस जरी अपुरी राहिली असली तरी त्यांची भक्ती आणि वारीची ओढ कायम स्मरणात राहील. या घटनेनं संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि पंढरपूर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जातीये.